हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम दरवर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. जो एक्झाम 23 जून 2019 रोजी कंडक्ट झालेला आहे. त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करत आहोत. जे विद्यार्थी इन फ्युचर MS सेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ही लेसन खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं याचा अर्थ असा होतो MS सेट एक्झाम क्वालिफाय होणं. कारण MS सेट एक्झामला प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर हे खूप महत्त्वाचा रोल निभावतात. त्यामधूनच कुठं ना कुठं कन्सेप्ट आणि क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटू शकतात. म्हणून या ठिकाणी सर्वच प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर आपण सोडवत आहोत अपडेटेड सिलेबसनुसार. मग 2019चा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी आपण 2 पार्ट केलेले आहेत. त्यातील पार्ट फर्स्ट याआधी मी अपडेट केलेला आहे. आजचा पार्ट सेकंड आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आले असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गाईज, आज आपण MS सेट एक्झाम 2019 या क्वेश्चन पेपरमधील 23च्या पुढचे क्वेश्चन पाहणार आहोत. कारण पार्ट फर्स्टमध्ये 1 ते 22 इथपर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट कव्हर केला नसेल त्यांनी पार्ट फर्स्ट आधी कव्हर करा. पार्ट फर्स्ट कव्हर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट फर्स्टची लिंक दिलेली आहे. त्या लिंकमार्फत तुम्ही पार्ट फर्स्ट कव्हर करू शकता. त्यानंतर पार्ट सेकंड आहे तो कव्हर करा. ठीक आहे. तर पार्ट सेकंडमध्ये म्हणजेच आजच्या लेसनमध्ये आपण जे काही उर्वरित क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो क्वेश्चन पेपर पाहत आहोत यामध्ये टोटल 50 प्रश्न आहेत. यामध्ये 50 प्रश्नासाठी 100 मार्क अलोकेट केलेले असतात. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 मार्क असतात. हा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी टोटल 1 तास तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो एक्झामिनेशनमध्ये. आज डायरेक्टली 23 पासून पुढे क्वेश्चन पाहूया. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 23 काय म्हणतोय समजून घ्या. तुम्हाला वाटलं तर इंग्लिशमधनं वाचा, वाटलं तर मराठीतनं वाचा. जी लँग्वेज तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या लँग्वेजमध्ये वाचू शकता. पण एक लक्षात घ्या, आन्सर की येताना ते फायनल कन्सिडर करतात इंग्लिश. ठीक आहे. कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर द्या, प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आन्सर की जी येते ना त्या आन्सर कीमध्ये इंग्लिशचे प्रश्न पाहून ते आन्सर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. बाकी मराठीतनं पण तेच क्वेश्चन असतात, वेगळं काही नाही आहे. या ठिकाणी हा क्वेश्चन मी मराठीतनं वाचतो जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजून घेण्यासाठी इझी वाटेल. काय म्हणलंय ते पहा. एका टोपलीत असलेली सर्व फुले रांगेत उभा असलेल्या 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटली. म्हणजे टोपला आहे, त्या टोपल्यामध्ये फुलं आहेत, ते फुलं 5 व्यक्तींना पुढील प्रमाणे वाटले. कसे वाटले त्यासाठी इन्फॉर्मेशन दिली पहा. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले वाटली. पहिली व्यक्ती किती ती लिहून काढूया. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 व्यक्तीत म्हणले पहा. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले वाटली. तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मी फुले वाटली. चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले वाटली व 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले वाटली. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फुलं वाटताय ना त्यावेळेस वाटताना ज्या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे जाणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फुलांची संख्या डायरेक्टली हाफ हाफ करत गेलेले, निम्मी निम्मी करत गेलेली. इतकं तर कळालं. पुढे खाल्ले पहा. जर 5व्या व्यक्तीस 1 फुल दिले. किती फुल दिले? 5व्या व्यक्तीला 1 फुल भेटले. इथं लिहून टाकू. 5व्या व्यक्तीला 1 फुल मिळाले. तर टोपलीत एकूण किती फुले आहेत? आता किती क्वांटिटी काढायची? सोपं आहे, अवघड नाही आहे. लॉजिकल बेस क्वेश्चन आहे. 5व्या व्यक्तीला किती फुल भेटलं? 1 भेटलं. आणि वरती त्यांनी म्हणले पहा 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले भेटले किंवा दिले. 5व्या व्यक्तीला निम्मी फुलं भेटलेले आहेत म्हणजे किती भेटलंय? 1 भेटलं. इथे म्हणले ना 5 व्यक्तीस 1 फुल मिळाले. आणि याचा अर्थ काय? 5व्या व्यक्तीस चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले भेटले. म्हणजेच आपण या ठिकाणी लॉजिकल बेसने क्वेश्चन सोडू शकतो. चौथ्या व्यक्तीला डेफिनेटली 2 फुलं भेटले असतील तर 5व्या व्यक्तीला 1 फुल भेटेल ना, निम्म. चौथ्याला 2 दिले म्हणून 5व्याला 1च भेटलं. याचा अर्थ आपण उलटा घेऊ शकतो. चौथ्या व्यक्तीस तिसऱ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुलं भेटले म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला कुठं ना कुठं 4 फुलं भेटले असतील म्हणून चौथ्याला 2 भेटलेत. पुढे उलटा आपण वाचू शकतो पुन्हा. तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीपेक्षा निम्मे भेटले म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला कुठं ना कुठं 8 फुलं भेटले असतील म्हणून तिसऱ्या व्यक्तीला 4 भेटले. आणि त्याचप्रमाणे
दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीपेक्षा निम्मे फुलं भेटले, म्हणजेच पहिल्या व्यक्तीला कुठं ना कुठं 16 फुलं दिले असतील, म्हणून तर दुसऱ्या व्यक्तीला 8 भेटले. उलटा क्वेश्चन सोडवला, त्यांच्याप्रमाणे सोडवला, वेगळं काहीच केलं नाही. आता क्वेश्चन सर्व वाचूया. ठीक आहे, आपण आपल्याला जे वर्किंग करायचं ते केलं. आता त्यांनी काय म्हणलं ते वाचूया. दुसऱ्या व्यक्तीस पहिल्या व्यक्तीचे निम्मे फुलं भेटले. पहिल्या व्यक्तीला 16 भेटले, दुसऱ्याला 8 भेटले. तिसऱ्या व्यक्तीस दुसऱ्यापेक्षा निम्मे फुलं भेटले, दुसऱ्याला 8 भेटले, तिसऱ्याला 4 भेटले. नंतर चौथ्या व्यक्तीस तिसऱ्यापेक्षा निम्मे फुलं भेटले, तिसऱ्याला किती भेटले? 4 भेटले, तर चौथ्याला 2 भेटले. आणि चौथ्यापेक्षा पाचव्याला निम्मे, चौथ्याला 2 भेटले तर पाचव्याला 1 भेटलं. आणि पाचव्याला 1च भेटलंय, हे त्यांनी प्रूफ या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता सिंपल आहे. पुढे काय म्हणलंय, तर टोपलीत एकूण फुलं किती? आता टोटल जेवढे फुलं आहेत ते आपण वाटून टाकलेत, म्हणजेच काय 16 + 8 + 2 + 1 यांची टोटल करायची, टोटल फुलं कळतील. 16 + 8 + 4 + 2 + 1 किती आले? 31. म्हणजेच टोपलीत एकूण 31 फुलं आहेत. कळलं? लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. टोटल 31 फुलं टोपलीत आहेत, यांची टोटल केली 16, 8, 4, 2, 1 31 येईल. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन 24 नंबर काय म्हणले ते समजून घ्या. इफ 6 men or 8 children complete one task in 24 days. ठीक आहे, म्हणजे एक काम आहे XYZ, ते काम जर 8 माणसांनी केले, म्हणजेच कोणी पुरुषांनी जर केले, तर ते काम 24 दिवसात कंप्लीट होते. किंवा ठीक आहे, काय म्हणले त्यांनी, तेच काम जर तरुण पिढीतल्या 8 कोणी मुलांनी केले तरी पण 24 दिवसातच होते. म्हणजे एक पर्टिक्युलर काम आहे ते माणसांनी केले, पुरुषांनी केले तर 6 दिवसातच होत आहे. आणि जर मुलांनी केले छोट्या छोट्या तर त्या कामाला 8 चिल्ड्रन लागत आहे. सिंपल ना. म्हणजे इथं माणसं आहेत, पुरुष आहेत, मोठे असतील 6 माणसंच ते काम करतायत, पण तेच काम जर मुलांना करायचं झालं तर 8 मुलांना ते काम करावं लागतंय त्याच दिवसांमध्ये कंप्लीट करायचं असेल तर. सिंपल ना. जर म्हणतो ना आपण की ताकद कमी झाली तर क्वांटिटी वाढवावी लागणार आहे. 6 पुरुषांनी ते काम 24 दिवसात केलं, पण तेच काम मुलांना करायचं म्हणलं तर क्वांटिटी वाढवावी लागते. 2 मुलं एक्स्ट्रा लागतात त्यांना 24 दिवसामध्ये काम करण्यासाठी. पुढे काय लिहा, देन हाऊ मेनी डेज विल रिक्वायर्ड टू कम्प्लीट द टास्क फॉर 7 men and 12 children. म्हणजे ट्विस्ट आहे क्वेश्चनमध्ये. त्यांनी काय म्हणलं, जर तेच काम 7 पुरुष प्लस 12 चिल्ड्रन म्हणजेच कोण, मुलं, हे एकत्र येऊन करत असतील, किती दिवसात ते काम कंप्लीट होईल ते विचारलंय. सेपरेट म्हणजे मुलांनी सेपरेट आणि पुरुषांनी सेपरेट जर काम केलं तर त्याला 24 दिवस लागत आहेत. तेच पर्टिक्युलर काम हे एकत्र येऊन केलं, कोणी, पुरुषांनी आणि मुलांनी, मग एकत्र किती आले? 7 पुरुष एकत्र आले, त्यांच्यासोबत 12 मुलं एकत्र आले, यांनी जर एकत्र येऊन ते काम केलं तर ते काम किती दिवसात होईल ते विचारलंय. पहिल्यांदा इन्फॉर्मेशन दिली ती सेपरेट दिलेली, दुसऱ्यांदा जे विचारलंय ते एकत्र मिळून विचारलंय. कारण का माहिती का, या ठिकाणी ऑर शब्द दिलाय आणि या ठिकाणी अँड दिलाय, यामुळे फक्त क्वेश्चनमध्ये ट्विस्ट वाढला. बाकी क्वेश्चन सोपा होता. इथं किंवा असं म्हणलंय आणि इथं काय म्हणलंय, आणि म्हणलंय. किंवा आणि म्हणजे फरक असतो, बरोबर ना. म्हणून क्वेश्चन बारकाईने वाचायचा असतो. हे जर वाचण्यात चुकले तर गफलत झाली. सिंपल. आता त्यांच्या पद्धतीने आपण काय करू, माणसांचं पुरुषांमध्ये मुलांचं पुरुषांमध्ये किंवा पुरुषांचं मुलांमध्ये कन्व्हर्जन आपल्याला करावं लागेल, तरच आपल्याला क्वेश्चन सोडवता येईल. मग या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय, 6 आणि 8. 6 कोण, आपण या ठिकाणी मेन कन्सिडर करू. ठीक आहे, 6 मेन आहे आणि 8 काय, चिल्ड्रन. 8 चिल्ड्रन हे सेम आहेत म्हणजे जे काम 6 मेल करू शकतात तेच काम 8 चिल्ड्रन करतायत. असं अर्थ दिले ना 24 दिवसामध्ये. जे काम 6 मेल करू शकतात तेवढंच काम 8 चिल्ड्रन 24 दिवसामध्ये करतायत. म्हणजे 6 मेल = 8 चिल्ड्रन असं वेटेज होऊ शकतं. करेक्ट आहे, काही चुकीचं नाहीये. तर आपल्याला काढायचंय की 12 चिल्ड्रन = किती मेल. मग 12 चिल्ड्रन = हाऊ मेनी मेल्स. ठीक आहे, म्हणजे त्यांचं वेटेज आपल्याला काढायचं आहे की 12 चिल्ड्रनचं काम हे किती पुरुष एकत्र येऊन करू शकतात. सिंपल आहे, जसं मांडलंय तसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. 12 चिल्ड्रन × 6 मेल / 8 चिल्ड्रन. सिंपल ना.
आता आपण याचं कॅल्क्युलेशन केलं तर 12×72 होतात, बरोबर ना. 72/8. मग 8×9 = 72. मग या ठिकाणी 9 आन्सर येईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचं 12×6/8चं किती येईल? 9. म्हणजेच 12 चिल्ड्रन इज इक्वल टू 9 मेल. हे आपल्याला कळलं. 12 चिल्ड्रन इज इक्वल टू काय होत आहेत? 9 मेल होत आहेत. सिंपल, हे आपण काढलं. आता याच्याच बेसवर आपल्याला आन्सर काढायचं. सोपं आहे, अवघड नाही काही. थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे कारण अँड आणि ऑर टाकला इथं. ठीक आहे, यामुळे थोडंसं ट्विस्ट आलाय, बाकी काही नाही आहे. आता 12 चिल्ड्रन इज इक्वल टू 9 मेल होत आहेत, हे आपण इथं काढलं. याच्या बेसवर आपण आन्सर काढू शकतो. मग त्या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं होतं की तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्र येऊन केलं तर किती दिवसात होईल, मिळून केलं तर किती दिवसात होईल. पण 12 मुलांचा अर्थ काय? 9 मेल हे आपण काढलं. म्हणजेच काय? 7 पुरुष पहिले आणि आता 12 मुलांचा अर्थ आपण काढला 9 मेल. 7 + 9 किती झाले टोटल पुरुष? 7 आणि 9 टोटल 16. म्हणजे 16 पुरुष यांनी पर्टिक्युलर काम केलं तर ते किती दिवसात होईल आपल्याला काढायचं. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. 6 जे मेल होते किंवा म्हणू शकतो जे पुरुष होते ते किती दिवसात काम करत होते? 24 दिवसात. तर 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील आपल्याला काढायचं, वेगळं काही नाही करायचं आहे. तर हे पहा, 6 पुरुष ते काम 24 दिवसात करत होते, तर 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील? मग याचं जर कॅल्क्युलेशन करून घेतलं तर 9 येईल. म्हणजेच ते काम हे 9 दिवसात कंप्लीट होईल. सिंपल, अवघड असं नाही आहे, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. या आधी आणि यानंतर असा क्वेश्चन विचारला नाही आहे. ठीक आहे, सो डोंट वरी. तर याचा ऑप्शन काय येईल? बी हे करेक्ट येईल, कारण या ठिकाणी 9 येतं. 9 दिवसात ते काम कंप्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. काय म्हणले ते पहा. मराठीत वाचू, सोपं जाईल. जसं वाटेल तसं तुम्ही वाचू शकता. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेमी वर्ग आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे. ठीक आहे, त्याची उंची काय? संबंधित पायापेक्षा दुप्पट. तर त्याच्या पायाची लांबी किती हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करायचा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला काय? पाया गुणिले उंची, बरोबर ना. म्हणजे समांतरभुज चौरसाचे क्षेत्रफळ असं आपण दिलं तर त्याचा फॉर्म्युला काय? पाया गुणिले उंची. या ठिकाणी समांतरभुज चौरस क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 128, बरोबर. या ठिकाणी पाया आपण काय म्हणू? x मानू. ठीक आहे, पाया आपण x मानू गुणिले उंची आपण काय म्हणणार इथं म्हणले पहा, संबंधित त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे. मग पाया जर x मानला तर उंची काय होईल? त्याच्या दुप्पट आहे, म्हणजेच 2x होईल. सिंपल इथं म्हणले पहा, त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे. पाया आपण x मानला तर उंची काय होणार? 2x होणार. इतकं तर कळालं. आता थोडंसं पुढे येऊया. 128 गुणिले इथे काय? x गुणिले 2x, याचं काय होईल? 2x², बरोबर ना. 2x² होईल, कारण 2x गुणिले x त्याचा अर्थ काय होतो? 2x². आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं. x² इज इक्वल टू 128/2, तर काय येईल? 64. ठीक आहे, म्हणजेच काय? x² इज इक्वल टू 64. मग त्या स्क्वेअर रूट जर याचा काढला आपण तर 8×8 64 होतात, म्हणजे काय येईल? 8 आन्सर येईल. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट येईल. फक्त फॉर्म्युल्याच्या बेसवर होतं, वेगळं काहीच नाही. म्हणजे स्क्वेअर रूट काढला पहा, x² होता ना, त्याचा स्क्वेअर रूट जर काढला तर 8×8 64, म्हणजे ऑप्शन काय आपला? डी हा करेक्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. आता 26 नंबरचा क्वेश्चन लॉजिकल रिझनिंग बेस आहे. खालील दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. ठीक आहे, काही संकल्पना दिल्या त्यांचा आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे. बेसिक संकल्पना आहेत. गवत, दही, दूध, गाय, लोणी. सगळ्यात पहिल्यांदा काय येईल? सगळ्यात पहिल्यांदा काय येईल? गवत येईल का, दही येईल का, दूध येईल का, गाय येईल का, लोणी येईल? लोणी तर शेवटी असतं. गाय येऊ शकते का आधी? येऊ शकते, बरोबर ना. गाय असेल तर पुढं काहीतरी करणार आहे ना, गायच नसेल तर काय करणार आहे? म्हणून सगळ्यात पहिल्यांदा गाय येईल, म्हणजे ऑप्शन 4 हा पहिल्यांदा येईल. त्यानंतर काय येईल? गाय आणली त्याला खायला प्यायला लागणार आहे ना, म्हणजे गायला काय लागेल? गवत लागेल. त्यानंतर येईल ऑप्शन नंबर 1. आता गायला गवत दिलं तर त्याचा उपयोग काय होईल? गायला जर आपण गवत दिलं तर गवत गायीने खाल्ल्यामुळे तिला काय भेटेल? दूध येईल. ठीक आहे, त्यानंतर 3.
गायनी दूध दिलं तर आपण त्याचं काय करू शकतो का? यस, गायने दूध दिलं तर आपण त्याचं दही करू शकतो, म्हणजे हा 2 येईल. गायनी दूध दिलं त्याचं आपण दही केलं, दह्यापासून काय भेटतं? लोणी भेटतं, मग येईल 5 नंबरचा. सिंपल क्वेश्चन. आता ऑप्शन डी हा करेक्ट. बरं ना, लॉजिकल रिझनिंगने लावायचं आहे. पहिल्यांदी गवत येणार नाहीये, नुसतं गवत आणून काय करणार? पहिल्यांदा गवत नाही आणणार, पहिल्यांदा गाय आणणार, गाय आणल्यानंतर गवत आणणार. गाडी घ्यायच्या आधीच पेट्रोल घेऊन ठेवता का कधी? नाही घेत ना. गाडी घेतल्यावर पेट्रोल घेतो ना आपण. सिमिलर कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा गाय येणार, नंतर गवत. काही विद्यार्थी काय करतात? गवत आधी घेतात आणि नंतर गाय घेतात. असं चुकीचं आहे. गाडी पहिल्यांदा घेतो आपण, त्यानंतर पेट्रोल टाकतो. पहिल्यांदाच पेट्रोल घेऊन जात नाही गाडी घ्यायची म्हणून. सिंपल ना, अशी बेसिक कन्सेप्ट आहे. नेक्स्ट, जर HJLN याचे रूपांतर ILOR असे होत असेल तर त्याच तत्वाने DFHJ यासाठी कोणता पर्याय योग्य असेल? सिंपल ABCD लिहून काढायची, बाकी काही करायचं नाही. ABCD लिहिली तर आन्सर तुम्हाला 100% जमतं. ठीक आहे, या ठिकाणी मी ABCD लिहिली पहा, व्हिडिओ स्टॉप करून. आता ABCD नुसार आपल्याला आन्सर काढता येईल. इथं लिहून टाकायचं HJLN. ठीक आहे, वरचं जे आहे ना दिलेलं, त्याच्या खाली काय दिलं? त्याचं रूपांतर असं केलं ना, मग त्याच्या खाली आपण लिहून टाकू ILOR. सिंपल. आता त्याचं रिलेशन लावायचा प्रयत्न करायचा. Hला काय दिलं त्यांनी? I दिला. Hसाठी I दिलेला आहे. आता H कुठे? इथे पहा ABCD मध्ये H इथे, त्यासाठी काय दिलं त्यांनी? I दिलेला आहे, म्हणजे या दोघांमध्ये शून्याचा गॅप आहे. बरं ना, H नंतर लगेच I आहे. त्यानंतर J पहा, J साठी काय दिलं त्यांनी? L दिला, मग J इथे आहे, L इथे आहे, म्हणजेच कितीचा गॅप आहे? 1चा गॅप आहे दोघांमध्ये. त्यानंतर L साठी काय दिलं आहे? O दिला आहे. L साठी काय दिला? O दिला. L कुठे आहे पहा? L इथे आहे, O इथे आहे, म्हणजे दोघांमध्ये 2चा गॅप आहे. बरोबर ना. त्यानंतर N साठी काय दिला? R दिला. N कुठे पहा? N पाहायचा इथे पहा, N साठी R दिला, मग दोघांच्या मध्ये किती गॅप आहे? 3चा गॅप आहे. इथे 3 लिहिलं, म्हणजे 0 1 2 3 असा गॅप आहे अक्षरामध्ये. सिमिलर तत्वाने आपल्याला इकडे सिक्वेन्स लावायचा. काय दिलंय? DFHJ. सिंपल ना. आता D कुठे? D नंतर गॅप आहे का? नाही, शून्याचा गॅप आहे. D नंतर काय येईल? पहिल्यांदा E लगेच येईल. ठीक आहे. त्यानंतर F आहे. आता इथं पहा, इथं कितीचा गॅप होता? 1चा होता. J आणि L यामध्ये 1चा गॅप होता ना, मग F नंतर एक अक्षर सोडायचं. F नंतर एक अक्षर सोडलं, G काय घेणार? डायरेक्ट H घेणार. हे आन्सर आपलं नाही, हे आन्सर नाही, हे आन्सर नाही. ऑप्शन बी आपला करेक्ट येतोय पहा. ठीक आहे, EH. त्यानंतर H आहे पहा, कुठे H? H इथे पहा. बरोबर ना. इथे कितीच गॅप आहे? तिसऱ्या नंबरला 2चा गॅप आहे. H नंतर 2 अक्षर सोडले तर काय घेणार आहे? K घेणार आहे. इथं आपण K घेणार. मॅच होऊन जाते पहा, EHKN. हे आपला आन्सर करेक्ट असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. सोपे क्वेश्चन असतात, अवघड नसतात. क्वेश्चन नंबर 28. पॅरट हॅव ग्रीन कलर, दिस स्टेटमेंट इज ॲन. म्हणजे पोपटाचा रंग हिरवा आहे. या स्टेटमेंटला आपण कुठल्या कन्सेप्ट अंडर ॲड करू शकतो ते विचारलंय. तर लॉजिकल रिझनिंगमधील इंडियन लॉजिक संदर्भात हा क्वेश्चन आहे. म्हणजे पोपटाचा रंग हिरवा आहे. हे काय? परसेप्शन आहे, म्हणजे त्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. बरोबर ना. प्रत्यक्ष नॉलेज भेटतंय आपल्याला. दिसतंय पोपट हा हिरव्या कलरचा असतो. प्रत्यक्ष नॉलेज भेटतंय. इन्फरन्स काय असतं, कंपॅरिझन काय असतं, इम्प्लिकेशन काय असतं, या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर पेपर फर्स्टच्या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तो कोर्स जॉईन केला तर अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल सिलेबसपासून ते प्रॅक्टिसपर्यंत सर्वच गोष्टी त्या कोर्समध्ये कव्हर करून दिल्या जातात. ठीक आहे. तर पोपटाचा रंग हिरवा डायरेक्टली आपल्याला कळतं, डायरेक्टली नॉलेज भेटतं, म्हणून त्याला प्रत्यक्ष किंवा परसेप्शन आपण म्हणतो. कन्सेप्टचा पॉईंट येतो. क्वेश्चन नंबर 29. विच ऑफ द फॉलोइंग इज आर व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो. ठीक आहे. तर स्टेटमेंट दिले त्याच्या बेसवर कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते पहा, ऑल डॉंकी आर हार्डवर्किंग. स्टेटमेंट सेकंड म्हणते सम हार्डवर्किंग ॲनिमल आर ह्युमन बिंग्स. पहिल्यांदा हे स्टेटमेंट जे आहे ना ते लिहून काढू. इथे लिहितो. ठीक आहे. पहिलं काय येईल? फॉर एक्झाम्पल डॉग. आणि ते कसे आहेत? सगळे हार्डवर्किंग आहेत. सर्वच डॉंकी हार्ड वर्किंग आहेत. ठीक आहे. डॉंकी ॲक्च्युली हे हार्डवर्किंग हे दिलं. बरोबर ना. मग काय आलं आता? हार्डवर्किंग बाहेर आणि सर्व डॉंकी कसे आहेत? हार्डवर्किंग आहेत. लिहून काढलं आपण, व्हेन डायग्राम काढली. पुढं सम हार्डवर्किंग ॲनिमल आर ह्युमन बिंग. जे काही हार्डवर्किंग ॲनिमल आहेत ना ती ह्युमन बिंग आहेत. मग याचा असं होईल,
हे हार्डवर्किंग काय आहेत का ह्युमन बिंग आहेत. ठीक आहे, ह्युमन बिंग. सिंपल ना. मग अशी व्हेन डायग्राम झाली. किंवा वेगळ्या प्रकारची पण व्हेन डायग्राम होऊ शकते. अशी पण होऊ शकते. पहा इथे डॉनकी लिहिले. ठीक आहे, आणि इथं काय आलं हार्डवर्किंग आलं असं. बरोबर ना. तर पहिले काय म्हणलं ऑल डॉन्की आर हार्डवर्किंग असं आलं. नंतर काय म्हणले सम हार्डवर्किंग ॲनिमल आर ह्युमन बिंग. मग हे असं पण येऊ शकतं ना याच्यातून थोडंसं. ठीक आहे, ह्युमन बिंग असं पण होऊ शकतं डायग्राम, किंवा अशी पण होऊ शकते. प्रॉबॅबिलिटी दोन्ही पण डायग्रामची आहे. सिंपल. आता त्याच्या बेसवर कन्क्लुजन फर्स्ट काय म्हणते पहा. सम डॉन्की आर हार्डवर्किंग. काही डॉन्की हे हार्डवर्किंग आहे. इथं प्रूफ होते पहा आहे. करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. आणि सेकंड काय म्हणते कन्क्लुजन डॉन्की आर ह्युमन बिंग्स. ठीक आहे, सम डॉन्की आर ह्युमन बिंग. हे पहा डॉन्की इथे आहेत, इथे ह्युमन बिंगमध्ये काय मिक्स झालेले आहेत हे पण इथं प्रूफ होत आहे. म्हणजे ॲक्च्युली दोन्ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. किंवा तुम्हाला मी क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन त्यामध्ये सांगितलेलं आहे पहा. समचं जे वाक्य असतं ठीक आहे आणि ऑलचं जे वाक्य असतं ते कुठे कुठं ट्रू असतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं तर पहा, एक मिनिट रिपीट करतो थोडंसं. क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशनला रिमाइंड करू देतो. ऑल, नो, सम आणि सम नॉट असं असतं ना ते. ठीक आहे, स्क्वेअर असतं असा. तुम्हाला सांगितलं बा ट्रूथ कसं असतं डाउनवर्ड असतं. ट्रूथ खाली येतं आणि फॉल वरती जातं. जर ऑलचं सेंटेन्स ट्रू असेल तर सम ऑल पण 100% ट्रू असतं. इथे काय म्हणले ऑलचं समज हे ट्रू मानलं तरी समचं 100% ट्रूच असणार आहे. सिंपल ना. म्हणून हे तर कन्फर्म आहे आपल्याला हे ट्रू असणार आहे. आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे कन्क्लुजन ते व्हेन डायग्रामनुसार प्रूफ होत आहे. म्हणून अल्टिमेट जर पाहिलं तर दोन्ही पण स्टेटमेंट करेक्टच आहे. म्हणून बोथ फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. हा क्वेश्चन सिंपल आहे. एका दिवसात किंवा 2 सेकंदात समजावे अशी पण कन्सेप्ट नाही आहे. जर तुम्ही समज कोर्स वगैरेमध्ये पाहिला असेल तर 100-202% हे तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल. कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत गोष्टी. आता फक्त आपण प्रॅक्टिस म्हणून पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 30 काय म्हणते पहा. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शो द करेक्ट रिलेशनशिप अमंग. व्हेन डायग्रामवर क्वेश्चन आहे स्टुडंट गर्ल बॉय. समज हे स्टुडंट मानले तर काही स्टुडंट हे गर्ल्स पण असणार आहे, काही स्टुडंट हे बॉय पण असणार आहे. पण असं तर होणार नाही ना. ठीक आहे, हे फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे, सर्व स्टुडंट हे गर्ल्स आणि बॉय, दुसरं कोणीच नाही, बेरोजगार नाहीच आहेत, असं पॉसिबल आहे का? नाही. पहिली डायग्राम करेक्ट येते, दुसरी पाहूया. समज हे स्टुडंट मानले वरचे, नंतर हे बॉय आणि बॉयच्या आत गर्ल असतात, कोड पॉसिबल नाही आहे, सोडून द्या. आणि हे तर पॉसिबल नाही. समज हे स्टुडंट मानले, इथे काय होतं याला बॉयज म्हणू, ठीक आहे, याला गर्ल्स म्हणू. म्हणजे काही मुलं हे मुली पण आहेत आणि काही मुली हे मुलं पण आहेत, असं पॉसिबल आहे का? नाही. म्हणून हे पण सोडून द्या. मग फक्त आणि फक्त ऑप्शन फर्स्टच करेक्ट या ठिकाणी येईल. हे स्टुडंट आहे, सपोज काही स्टुडंट हे गर्ल्स आहेत आणि काही स्टुडंट ह्या बॉयज आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मॅच होऊन जाते, अवघड नाही आहे. फक्त लक्षात घ्या, बॉयज हे गर्ल्स नाही असू शकत किंवा गर्ल्स हे बॉय नाही असू शकत, म्हणून हे सेपरेटच पाहिजे, तरच ते मॅच होईल करेक्ट वेने. मग या ठिकाणी यांना आपण स्टुडंट मानलं, यांना आपण गर्ल्स मानलं, समज यांना आपण बॉय मानलं. काही स्टुडंट बॉयज आहेत, काही स्टुडंट गर्ल्स आहेत, काही असे पण असू शकतात, मोकळेच. सिंपल ना. नेक्स्ट ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे व्हेन डायग्रामचा. ठीक आहे, 30 नंबरच्या क्वेश्चनचा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 31. काय म्हणलंय ते पहा. एका परीक्षेबाबतचा अहवाल पुढील दिलेला आहे. ठीक आहे, काय म्हणलंय इथं टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपेअर्ड, म्हणजे इथंच काय एकूण परीक्षेला बसलेले उमेदवार किती आहेत? 1000. नंतर पुरुष उमेदवार किती आहेत? पुरुष उमेदवार त्यापैकी 550. लक्षात घ्या, टोटल किती येतं? 1000. त्यामध्ये मेल किती येतं? मेल आहे 550. पुढे पास झालेले उमेदवार, पास किती आहे? पास आहेत 700. तर विचारलंय पास झालेल्या पुरुष उमेदवारांची संख्या या यादीमध्ये किती असेल? ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज किती असेल ते विचारलंय पास झालेले पुरुष उमेदवार. सिंपल पॉईंट आहे, अवघड असं नाही आहे. टोटल किती होते हो? टोटल 1000 होते. त्यापैकी पास झालेले किती येतं? इथे दिले पहा, पास झालेले किती? 700. 1000 पैकी जर पास झालेले म्हणजे 700 मायनस केले, उरतात किती? 300. म्हणजे 300 फेल आहे. एवढं तर क्लिअर झालं आपलं. टोटल 1000 उमेदवार बसले होते, त्यापैकी 700 पास आहेत. ते मेल असतील फिमेल असतील माहीत नाही, पण 700 पास आहेत. म्हणजेच काय 300 हे नापास आहेत. इतकं तर कन्फर्म. आता 300 नापास आहेत आपण असं कन्सिडर केलं आणि त्यांनी काय विचारलंय? पास झालेल्या पुरुषांची संख्या किती? मग या ठिकाणी 550 टोटल पुरुष आहेत पहा. 550 किती टोटल मेल आहेत. जर आपण असं अज्युम केलं ते 300 फेल आहेत नाही, टोटल 300 फेल आहेत, ते सगळेच पुरुष आहेत असं आपण अज्युम करू. 550 पैकी 300 जर मायनस केले, उरतात किती?
250. मग 250 पुरुष हे मिनिमम कमीत कमी 5 तर असणार आहे ना, 100% असणार आहे. कारण 550 पैकी समज आपण अजून केलं की 300 जे फेल आहेत ना, टोटल 300, कारण 1000 बसले होते, टोटल 705 आहेत, म्हणजेच काय 300 फेल आहेत. आणि पुरुष किती आहेत 550. मग 550 पैकी समज सगळेच पुरुष फेल झालेत, 300चे 300, तर 250 100% पास असणार आहेत पुरुष. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कळतंय की पुरुष जे पास आहेत ना ते 250च्या पुढे ते 550 मध्ये असणार आहे. 550च्या पुढे नसणारे पास झालेल्या पुरुषांची संख्या. का माहिती का? कारण 550च टोटल पुरुष आहेत, मग 550च्या पुढे कसे पास असणार ना. कळाला पॉइंट? टोटल उमेदवार पुरुष किती आहेत 550. हे पहा, टोटल 550 पुरुष आहेत, मग 550 पेक्षा जास्त पुरुष पास होऊ शकतात का? होऊ शकत नाही, म्हणून हे आन्सर येणार नाही. इथे विचारले पास झालेल्या पुरुषांची संख्या. 700 ते 1000 पुरुष कसं काय होतील? तेवढे पुरुषच नाहीत, हे पण सोडून द्या. 100 ते 250 पॉसिबल नाही, कारण मिनिमम 250 ते 100% पास होणार आहेत, म्हणून आपला आन्सर ही येणार आहे, ऑप्शन बी. कळालं नसेल व्हिडिओ बॅकला घ्या आणि पुन्हा पहा, डेफिनेटली समजून जाईल. अवघड असं नाही, हे सोपं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 काय म्हणते ते पहा. इथं तुम्हाला स्टेट दिलेत वेगवेगळ्या. ठीक आहे, इथं टोटल नंबर ऑफ मेल अँड फिमेल एम्प्लॉई, म्हणजे टोटल मेल आणि फिमेल किती त्यांची टोटल दिलेली. त्यानंतर रेशो दिलाय. कसा रेशो दिलाय ते समजून घ्या. मेल टू फिमेल आहे, म्हणजेच काय पहिलं हे मेल असणार, नंतर फिमेल असणार आहेत. इथं मेल फिमेल असा रेशो आहे, मेल टू फिमेल रेशो आहे. नंतर पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अमॉंग दी टोटल एम्प्लॉई, म्हणजे टोटल एम्प्लॉईपैकी किती एम्प्लॉई हे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत त्याचे पण पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहेत. हा डाटा दिलाय, त्याच्या बेसवर आपल्याला आन्सर शोधायचं. क्वेश्चन नंबर 32 काय म्हणते पहा. फाइंड द नंबर ऑफ मेल एम्प्लॉई इन स्टेट डी. स्टेट डी मध्ये मेल एम्प्लॉई किती, म्हणजे डी या राज्यामध्ये पुरुष नोकरदारांची संख्या काढा असं म्हणलंय. अहो इझिली काढू आपण, बरोबर ना. डी हे स्टेट कुठे? इथे पहा. या ठिकाणी टोटल संख्या किती पुरुष आणि स्त्रियांची? 40,000, बरोबर ना. त्यांचा रेशो काय दिलाय? 14 आणि 6. मग 14 + 6 जर टोटल केली तर किती येईल? 20. म्हणजे 20 या रेशोची फिगर दिलेली 40,000. तुम्हाला विचारलंय पुरुषांची संख्या किती. पुरुष नोकरदारांचे स्त्री नोकरदारांशी गुणोत्तर, म्हणजे हे 14 पुरुषांचे असणार आणि स्त्रीचे 6 असणार. इथे पण 5 पुरुषांचे 5 स्त्रीचे, इथे 8 पुरुषांचे 7 स्त्रीचे असा रेशो आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी पुरुषांचं किती आहे? पुरुषांचं किती? 14 आहे. मग गुणिले किती करणार? 14 करणार, कारण पुरुषांची संख्या आपल्याला काढायला लावलेली क्वेश्चनमध्ये. रिपीट करतो क्वेश्चन पहा. इथे काय म्हणले? डी या राज्यामध्ये पुरुष नोकरदारांची संख्या किती हे काढायचं आहे, बरोबर ना. तर टोटल आपण काय केलं पहिल्यांदी? एम्प्लॉय किती आहे? 40,000 लिहिले. त्यानंतर टोटल जर त्यांचा रेशो काढला 14 + 6 किती झाला? 20 रेशो झाला पुरुष आणि स्त्रियांचा मिळून, कारण हे टोटल पुरुष आणि स्त्री आहेत 40,000. मग त्यांचा रेशो पण काय होईल? पुरुष आणि स्त्री मिळून 20 होईल. 14 + 6 20 झाले. फक्त पुरुष काढायचे आपल्याला, म्हणून गुणिले काय केले? फक्त 14 घेतले. आता जर हे कॅल्क्युलेट केले तर इझी वेने आपला आन्सर येऊन जाईल. समज आपण कॅल्क्युलेशन करून टाकूया. 0 गेला, 0 गेला, इथं आला 1, इथे आले 7, बरं ना. इथे आले 7. मग 7 चोक 28, आपलं 28,000 हे आन्सर यायला हवं. चेक करूया. येस, क्वेश्चन नंबर 32 ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, 28,000. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. आय होप कळाला असेल. नसेल कळाला व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, समजून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 33 नंबरचा क्वेश्चन. फाइंड दी नंबर ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल एम्प्लॉय इन स्टेट बी, म्हणजे स्टेट बी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट फिमेल किती आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. त्यासाठी आपला जो चार्ट आहे तो पाहूया. या ठिकाणी स्टेट बी पाहिजे पहिल्यांदा. स्टेट बी या ठिकाणी, बरोबर ना. स्टेट बी मध्ये टोटल नंबर ऑफ फिमेल आणि मेल हे जे एम्प्लॉय आहेत ते 30,000 आहेत. त्यामध्ये म्हणले पहा पर्सेंटेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएटेड अमॉंग दी टोटल एम्प्लॉई, म्हणजे 30,000 टोटल एम्प्लॉय आहेत, त्यापैकी 50%, कारण का पर्सेंटेज म्हणलंय, 50% एम्प्लॉय काय आहेत? पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत. सिंपल ना. म्हणजे 30,000 यापैकी 50% म्हणजेच किती? 15,000, बरोबर ना. हे 15,000 कसे आहेत?
पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. आता तुम्हाला काय म्हणलंय ते पाहूया. तर क्वेश्चनमध्ये म्हणलंय की यामध्ये फिमेल एम्प्लॉई किती आहेत ते ओळखायचं आहे. आपण पोस्ट ग्रॅज्युएशनवाले काढले 50% आहेत. आता फिमेल एम्प्लॉई स्टेट बी मध्ये किती ते पाहिजे आहे. मग हे पहा स्टेट बीचे मेल आणि फिमेल हे 15,000 आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत. या 15,000चा रेशो आपल्याला माहिती आहे काय दिलाय 8 आणि 7. मग 8 आणि 7 किती 7 2 14 आणि 15 भागिले 15 येईल आणि गुणिले किती येईल आपल्याला फिमेल काढायचे आहेत. ठीक आहे या ठिकाणी 8 म्हणजे मेल आणि 7 म्हणजे फिमेल गुणिले करणार 7. आता या ठिकाणी 15 गेले 1 राहिला 1000 गुणिले 7 किती आले 7,000. सिंपल ना फक्त भागाकार गुणाकार केलाय एकदम इझी वेने आपण आन्सर काढलाय 7,000 या फिमेल एम्प्लॉय आहेत ज्या की पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत. तर ऑप्शन नंबर डी आपल्या या ठिकाणी करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 34 आणि 35 हे दोन्ही क्वेश्चन या पाय डायग्रामवर डिपेंड आहे. पाय डायग्राम मध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या. या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी म्हणले प्रिंटिंग कॉस्ट हा ए मुद्दा आहे. ठीक आहे ए पा कुठे ए याला काय म्हणले प्रिंटिंग कॉस्ट. बी काय आहे बी म्हणजे कॉस्ट ऑफ पेपर आहे बी इथे पा. त्यानंतर रॉयल्टी किती आहे रॉयल्टी सी आहे सी इथे पा 15% रॉयल्टी. नंतर ॲडव्हर्टायझिंग चार्जेस त्याला आपण डी म्हणले पा डी इथे 20% ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस आहे आणि ऑर्डर किती आहे एक्स. आता पाय चार्ट जो आहे त्या पाय चार्टचं जी डिग्री असते ती 360 असते ते सोडून द्या. पण या ठिकाणी पर्सेंटेज टोटल किती असतात हे तुम्हाला माहिती आहे. टोटल मॅक्झिमम असतात 100%. बरोबर. आता या ठिकाणी 20 दिलेत पहा हे 20 आपण फॉर एक्झाम्पल इथे लिहू. त्याच्या आधी किती दिलेत 35 दिलेत याचे. ठीक आहे हे 35 इथे घेऊ. त्यानंतर किती दिलेत 15 हे 15 इथे घेऊ. त्यानंतर किती दिलेत 20 हे 20 इथे घेऊ. या सर्वांची जर आपण टोटल केली तर किती होती तर 35 आणि 15 50 50 आणि 20 आणि 40 म्हणजे किती झाली 90 झाली. बरोबर. तर 100% मॅक्झिमम असतात या सर्वांची मिळून टोटल होती 90. म्हणजेच या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे 10% हे आपण काढलं. आता फक्त एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली किती होऊ शकते ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता याच्याच बेसवर जे क्वेश्चन दिलेले आहेत 34 आणि 35 नंबरचे क्वेश्चन ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर 34 नंबरचे क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. इफ द कॉस्ट ऑफ पेपर इज 16,000 देन फाइंड द अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. म्हणजे जो कागदाचा खर्च आहे तो 16,000 रुपये तर जो अन्य खर्च आहे तो किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. लक्षात घ्या कॉस्ट ऑफ पेपर 16,000 रुपये त्यांनी दिलेत तर अदर चार्जेस किती असतील हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा डायग्राम पाहावा लागेल. आता या ठिकाणी कॉस्ट ऑफ पेपर कुठे पहा हा ऑप्शन बी वाला कॉस्ट ऑफ पेपर आहे. म्हणजेच 20% पहा कॉस्ट ऑफ पेपर काय इथे बी दिले ना इथे पण बी आहे. कॉस्ट ऑफ पेपर किती आहे 16,000 असं आता त्यांनी दिलंय. म्हणजे 16,000 हे किती येतं 20% आहेत. मग याच्या बेसवर आपण 100%ची व्हॅल्यू काढू शकतो का येस डेफिनेटली काढू शकतो. हे पहा 16,000 ही व्हॅल्यू किती टक्क्यांची आहे 20%ची. मग याच्या बेसवर जर तुम्हाला म्हणलं की 100% म्हणजे किती मग तुम्ही गुणिले करणार 100. ज्याची व्हॅल्यू दिलेली असते ते भागिले घेतो ज्याची काढायची ती गुणिले घेतो एवढं लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टीची व्हॅल्यू असते त्याला भागिलेमध्ये घ्यायचं आणि ज्या गोष्टीची व्हॅल्यू काढायची त्याला गुणिलेमध्ये घ्यायचं. 100%ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर या ठिकाणी 16,000 म्हणजे 20% तर 100% किती होईल सिंपली हा शून्य काढा हा काढा. इथं बे का बे 16. ठीक आहे इथं आले 800 इथं उरले 2 शून्य म्हणजे किती आले 80,000. मग 100%ची व्हॅल्यू किती आली 80,000. आता पुन्हा एक्झाम्पलमध्ये काय म्हणलंय ते पाहूया. या ठिकाणी म्हणले पहा इफ कॉस्ट ऑफ पेपर 16,000 देन फाइंड दी अमाऊंट ऑफ अदर चार्जेस. आता अदर चार्जेस व्हॅल्यू काढायची. त्यासाठी अदर चार्जेसचे पर्सेंटेज किती ते आपल्याला पाहावं लागतील. हे अदर चार्जेस म्हणजे ई पा अदर चार्जेसचा पॉईंट आपण काढले ते 10% अदर चार्जेसमध्ये. आता 80,000 म्हणजे 100% तर 10% म्हणजे किती 80,000चे 100% आहेत ना. तर 10% म्हणजे 80,000चे 10% काढायचे. 80,000चे 10% किती येतात 8,000 येतात. अदर चार्जेसची व्हॅल्यू 8,000 येऊन जाईल. चेक करूया येस ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे पहा आपण काय केलं 16,000 ही व्हॅल्यू कितीची दिली ती 20%ची दिली ती.
मग त्याच्या बेसवर आपण 100% व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता 16,000 ही 20% व्हॅल्यू आहे, म्हणजे ज्याची दिली आहे त्याला भागिले घ्यायचं. 100% आपली व्हॅल्यू काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला बाकीचे पण प्रश्न सोडवता येतील. मग 100% व्हॅल्यू आपण काढली किती आली यानुसार 80,000 बरोबर. मग त्यांनी म्हणलं फाइंड दी अदर चार्जेसची व्हॅल्यू किती असेल. आता अदर चार्जेस किती इथं 10%. मग आता 100% म्हणजे 80,000 आहे. मग 100% म्हणजे 80,000, तर 80,000चे 10% जर काढले आपण तर किती येतील 8,000 येतील. सिंपल, म्हणून ऑप्शन नंबर सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 35 नंबर. द टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स 10% ऑन दी रॉयल्टी अमाऊंट देन अमाऊंट ऑफ टॅक्स पेड इज. म्हणजे जर आपण TDS म्हणतो, ठीक आहे, हा जर 10% कट केला कशामार्फत रॉयल्टीच्या अमाऊंट मार्फत, तर टॅक्सची अमाऊंट किती असेल हे विचारलंय. अहो टॅक्सची अमाऊंट काढण्याआधी रॉयल्टीची अमाऊंट किती हे आपल्याला काढावं लागेल. रिपीट करतो, 100%ची व्हॅल्यू ही 80,000 आहे, ठीक आहे. आता रॉयल्टी आपण पाहूया एकदा किती टक्के. तर हे पहा, रॉयल्टी म्हणजे काय, सी वाला ऑप्शन. सी किती आहे 15%. सिंपल. आता 15% रॉयल्टी, 100%ची व्हॅल्यू किती आहे 80,000. मग 80,000चे तुम्हाला काय करायचं 15% काढायचे. जसं इथं 80,000चे 10% काढले 8,000 आले ते आपला आन्सर. इथं सेम तेच करायचं आहे. 80,000चे 15% काढले किती येतील. 80,000चे जर 15% काढायचा प्रयत्न केला तर येतील आपले 12,000. सिंपल. म्हणजेच या ठिकाणी रॉयल्टीची अमाऊंट किती आली आहे 12,000. आता त्यांनी काय म्हणलंय एक्झाममध्ये पुन्हा पहा, त्यांनी काय म्हणलंय की रॉयल्टी जी आहे ना त्या रॉयल्टीवर 10% आम्ही टॅक्स कट करणार आहे. मग रॉयल्टीची अमाऊंट किती टोटल 12,000. 12,000वर 10% टॅक्स कट करायचा तर किती टॅक्स तो 1,200. मग त्यांनी टॅक्स पेड किती केला ते विचारलंय. 1,200 टॅक्स पेड केला. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही आहे. तुम्ही शांत डोक्याने सोडवलं तर इझी वेने येऊन जाईल. रिपीट करल, टोटल अमाऊंट ही 80,000 आहे 100%ची. रॉयल्टी किती आहे त्यामध्ये 15%. मग 80,000चे 15% काढले किती आले 12,000. 12,000वर 10% रॉयल्टी पेड केली असं त्यांनी म्हणलंय, म्हणजेच ती टॅक्सची अमाऊंट असणार आहे. मग 12,000च्या 10% काढले किती आले 12,000च्या 10% आले 1,200. आपला आन्सर नंबर ए. सिंपल. आय होप कळाला असेल. सोप्या वेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 36. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV. ठीक आहे, IPTVचा फुल फॉर्म विचारलाय. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी आहे, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. चुकीचं वाचूच नका, लक्षात राहायला चुकून. ठीक आहे, जे करेक्ट आहे ते लक्षात ठेवा, इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 37. द वर्ल्ड फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप इन इयर. तर हा कॉम्प्युटर कधी आलता 1945 रोजी आलता. स्टॅटिक पोर्शन आपण पाहिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38. विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज इन इंडिया. रिसेंटली म्हणजेच कधी 2019 साली कुठली सर्व्हिस क्लोज केली ती ते विचारलंय. तर 2019 साली जी टेलिग्राम सर्व्हिस आहे ही क्लोज केली ती. टेलिग्राम म्हणजे आत्ताचा टेलिग्राम नाही, त्याला तार सर्व्हिस असं म्हणतात. ठीक आहे, ही सर्व्हिस 2019 साली क्लोज केली ती, हे लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39. फॉर रिक्रुटमेंट ॲज ए स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट इनरोल हरसेल्फ ऑन दी पोर्टल. ठीक आहे, म्हणजे असं कुठलं वेब पोर्टल आहे की त्या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागते जर तुम्हाला महाराष्ट्राच्या कुठल्याही स्कूलवर ॲज अ टीचर म्हणून जॉब करायचं असेल तर. सिंपल आहे. शिक्षक भरती कुठल्या पोर्टल मार्फत होते ते विचारलंय. पवित्र पोर्टल मार्फत होते, आपल्याला माहिती आहे. सिंपल ना. म्हणजे जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागते. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 काय म्हणलंय ते पहा. विच स्टेटमेंट अमॉंग दी फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ द रिस्पेक्ट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी इन इंडिया. नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे इंडियामध्ये, त्या संदर्भात 3 स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट दिलेले आहेत. एक चुकीचं दिलंय, कुठलं चुकीचं तेच आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते पहा. इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. यांचा काही प्रोजेक्ट नाही, हा चुकीचं स्टेटमेंट भेटून गेला आपल्याला. ऑप्शन ए आपला करेक्ट असायला हवा, तरी पण बाकीचे ऑप्शन खरंच करेक्ट आहे का हे चेक करूया. ऑप्शन बी काय म्हणते पहा. इट इज अ व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ अ लर्निंग रिसोर्सेस विथ अ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. यस, म्हणजे सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी आपण असं म्हणतो की कुठलेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी पुश करा, अपडेट करा,
एकाच सर्च मार्फत तुम्हाला भेटून जातात. हे करेक्ट आहे, काही चुकीचं नाही. पुढचं ऑप्शन सी काय म्हणते पहा, इट इज अ फ्रेंडली टू डिफरंटली एबल लर्नर. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे जे अनएबल लर्नर असतील किंवा म्हणू शकतो डिफरंट जे लर्नर असतील त्यांना ते यूज करण्यासाठी फ्रेंडली आहे. हे पण करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. ऑप्शन डी काय म्हणते पहा, इट इज बिंग डेव्हलप ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरागपूर. येस, यांनीच हे डेव्हलप केलेलं आहे. हे पण करेक्ट आहे. म्हणजे जर बारकाईने पाहिलं तर बी, सी आणि डी हे तिन्ही पण ऑप्शन करेक्ट आहे. फक्त ऑप्शन ए हा चुकीचा आहे आणि नॉट करेक्टच त्यांनी विचारलंय, म्हणून ऑप्शन फर्स्टच आपला करेक्ट आन्सर येऊन जाईल, जे नॉट करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 41. कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टेन्स इज ऑल्सो नोन ॲज. त्याला आपण काय म्हणतो, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ठीक आहे, ओझोन डिप्लेशनसाठी जो कंडक्ट केला तो आला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ऑप्शन नंबर काय, बी हा करेक्ट येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42. युनिट यूज टू मेजर नॉईज लेवल. नॉईज म्हणजेच काय, आवाज किती कर्कश आहे कसा आहे तो मेजर करण्यासाठी कुठलं युनिट यूज केलं जातं. तर लक्षात घ्या, नॉईजला मेजर करण्यासाठी डीबी हे युनिट यूज केलं जातं. हे बाकीचे युनिट कशासाठी असतात हे तुम्हाला मी कोर्समध्ये माझ्यामध्ये सांगितलेलं आहे. सिंपल. तर डीबी हे जे मेजर आहे ते नॉईज संदर्भात आहे, डेसिबल आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे 42 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43 काय म्हणलंय ते पहा, ग्रीन इंडिया मिशन वॉज अ पार्ट ऑफ दी. ठीक आहे, ग्रीन इंडिया मिशन हा कशाचा पार्ट आहे ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट मिलियन डेव्हलपमेंट गोल, याचा काही पार्ट नाही. हा रिव्हर ॲक्शन प्लॅन याचा पण पार्ट नाही आहे. स्वच्छ भारत अभियान याचाही पार्ट नाही आहे. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, यस याचाच पार्ट आहे. तुम्हाला स्टोरी सांगितली ते पहा, टोटल 8 मिशन आहे त्यामध्ये. त्या 8 मिशनला लक्षात ठेवण्याची स्टोरी सांगितलेली मी कोर्समध्ये. आय होप लक्षात असतील. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज यामध्ये काय आहे, ग्रीन इंडियाचं मिशन आहे. एक शेतकरी असतो, तो पाणी दिसतं त्याला, तो ग्रीन इंडियाचं स्वप्न पाहतो असं सांगितलं आठवतं ना. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. लक्षात घ्या, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज यामध्ये टोटल 8 मिशन आहेत. ते मिशन कुठले हे लक्षात ठेवा. त्यातलं एक मिशन आहे ग्रीन इंडिया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44 काय म्हणलंय ते पहा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज इस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज बाय. तर हे कोणी प्रपोज केलं, इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनीच ते प्रपोज केलेलं आहे, नरेंद्र मोदी यांनी. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या, जगातलं सगळ्यात मोठं सोलर अलायन्स हे उभारायचं होतं, पण ते प्रॉपर वर्क त्याचं होत नाही, पण उभारलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45 काय म्हणले ते पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल थ्रो फूड चेन रिझल्ट इन टू. म्हणजेच काही जे आपले अन्न साखळी, त्या अन्न साखळीतून जे आपले विषाणू रसायने निर्माण होतात, ठीक आहे, याला काय म्हणतात, त्याला बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतात. ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे 85 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन, टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन. तर टेक्निकल असेल किंवा सायंटिफिक एज्युकेशन असेल हे कधी कुठल्या काळामध्ये दिलंय ते विचारलंय. तर बुद्धिस्ट एज्युकेशन सिस्टीम होती त्यावेळेस टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशनवर भर दिलता. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. जे म्हणू शकतो आपण हायर एज्युकेशन आहे त्यातला पार्ट आहे. हायर एज्युकेशनचं प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट हे आपण पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. तर जो क्वेश्चन नंबर 46 आहे त्याचा ऑप्शन सी करेक्ट आहे. लक्षात घ्या, टेक्निकल असेल किंवा सायंटिफिक एज्युकेशन असेल हे बुद्धिस्ट सिस्टीम ऑफ एज्युकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 काय म्हणले ते पहा, अकॉर्डिंग टू UGC लिस्ट पब्लिश स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज. म्हणजे असं कुठलं म्हणू शकतो राज्य आहे की त्यामध्ये सर्वात जास्त विद्यापीठ आहेत त्या काळानुसार, त्या क्वेश्चन पेपरनुसार. त्याचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट होतं, राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48 काय म्हणले ते पहा, फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ मॉक कोर्स इन अ डिफरंट डिसिप्लिन MHRD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट, याचं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं आता नाव बदललेलं आहे हे लक्षात ठेवा. हॅज नोटिफाय डॅश इज वन ऑफ दी 8 नॅशनल कोऑर्डिनेटर. म्हणजे त्यांनी 8 नॅशनल कोऑर्डिनेटर निवडलेत आणि त्यातलं मॉक हे कुठल्या कोऑर्डिनेटर अंडर येतं ते विचारलं आहे. तर UGC अंडर येतं. ठीक आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स सर्व, कारण ते हायर एज्युकेशनशी निगडीत आहे आणि हायर एज्युकेशनला सांभाळणारी बॉडी कुठली आहे, UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आपण असं म्हणतो त्याला.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 म्हणजे सेकंड लास्ट क्वेश्चन काय म्हणले ते पहा. मोस्ट ऑफ दी स्टेट युनिव्हर्सिटी डॅश इन अ नेचर म्हणजे ज्या आपण स्टेट युनिव्हर्सिटी आहेत जास्ती करून त्या कशा आहेत तर अफिलेटिंग युनिव्हर्सिटी आहेत त्या सर्व. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ओल्ड क्वेश्चन आहे, लक्षात नका ठेवा. ॲक्च्युली आता अफिलेटिंग नाही आहेत. ठीक आहे, हा जुना क्वेश्चन आहे. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन 50 नंबरचा. विच ऑर्गनायझेशन अरेंज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स फॉर प्रिन्सिपल. मग कुठलं असं ऑर्गनायझेशन आहे की जे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी किंवा प्रशासकीयसाठी किंवा प्राचार्यांसाठी कोर्स अरेंज करतं. तर एकच आहे ते म्हणजे नुपा. नुपाचा फुल फॉर्म जरी तुम्हाला आला तरी तुम्हाला आन्सर आला असतं. ठीक आहे, नुपाचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नुपा. हे सर्व काय करतात? ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करतात. ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. तर आज आपण टोटल 50 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आय होप सर्व क्वेश्चन कळाले असतील. या पुढचा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण लवकरच डिस्कशन करणार आहोत. सो फ्रेंड, जर तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपर संदर्भात सिरीज जॉईन करायची असेल तर ती देखील अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जसा आत्ताचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर होता सिमिलर तसेच डुप्लिकेट क्वेश्चन पेपर, त्यामध्ये क्वेश्चन वेगळे असतील, स्ट्रक्चर सेम असं असेल. म्हणजे आता तुम्ही हा क्वेश्चन पेपर सोडवताय पहा, या ठिकाणी एकीकडे इंग्लिश एकीकडे मराठी अशा पद्धतीने क्वेश्चन आहेत. स्ट्रक्चर तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपरचं सेम ठेवलेलं आहे. असे डेमो क्वेश्चन पेपर आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. त्या डेमो पेपरच्या कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तरी देखील तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आपला नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. आणि पेपर फर्स्टचा देखील पूर्णपणे डिटेल कोर्स अवेलेबल आहे, तो देखील तुम्ही जॉईन करू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल तर मेसेज नक्की करा. आजचं लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.